कधीच खचून जायचं नाही, कारण काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, असे समज की या दिव्य आणि चमत्कारिक संदेशाने तुझीच निवड केली आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील दुःखाचा, काळजीचा, चिंतेचा शेवट झाला आहे असे समज आणि आत्मविश्वासाने, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये जो चमत्कार येणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नसशील. हो बाळा, तू तयार आहेस या चमत्कारासाठी. कारण आजपर्यंत ज्या चमत्कारासाठी, ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू तयार होतास, पण खूप वेळा तुझ्यापर्यंत ती येऊनही तुझ्या आयुष्यामध्ये तिने प्रवेश केला नाही. पण बाळा, यापुढे नाही. यापुढे तुला सर्व अशक्य ते शक्य प्राप्त होणार आहे. ते सुखाचे, वैभवाचे आणि आनंदाचे दिवस तुला प्राप्त होणार आहेत. बाळा, आजपर्यंत खूप गोष्टींसाठी तू कष्ट करूनही तुला यश प्राप्त झाले नाही. पण आता तुझं निश्चित आहे. हो बाळा, आता त्या दिवसांसाठी तयार हो ज्यासाठी तू आजपर्यंत खूप मेहनत घेतली आहेस. आणि हा संदेश त्यासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या समोर आला आहे असे समज. बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही संकटाने घेरून गेलात, काळजीने, चिंतेने व्याकुळ झालात, पण आता यापुढे नाही. खूप आजपर्यंत ज्या काही चिंता, काळजी, संकटे नष्ट करणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा चिंतामुक्त हो. असे समज की या क्षणापासून सर्व संकटांतून, काळजीतून आणि पण तिथून तुझी मुक्तता झाली आहे. हो बाळा, आता तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तुझे ते शत्रू देखील नाहीत. तुझ्या आयुष्यातून त्या शत्रूंना दूर करण्यात आले आहे. बाळा, माझ्यावर विश्वास आहे ना? मग हा संदेश शेवटपर्यंत ऐक. बाळा, आता असे समज की तुझ्या आयुष्यातील सर्व वाईट काळ संपला आहे आणि तुझ्या आयुष्यातील संपूर्ण टेन्शन निघून गेले आहे. बाळा, योग्य वेळ आता अशी आली आहे. तेव्हा ही वेळ जायच्या अगोदर हा संदेश ऐकून घे आणि हा संदेश ऐकताच या क्षणापासून तू चिंतामुक्त होशील. बाळा, या अडचणींना, काळजीला घाबरून माघार घेऊ नकोस. आता थांबू नकोस. आता तुला जे काही साध्य करायचे आहे, तुला जे काही प्राप्त करायचे आहे, त्यासाठी तयार हो. प्रत्येक पाऊल विश्वासाने आणि आत्मविश्वासाने टाक. कारण बाळा, तुझ्या पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आता माघार घ्यायची नाही. आता कोणासमोरही रडायचं नाही. आता कोणासमोरही आपले दुःख व्यक्त करायचे नाही. कारण बाळा, तू न सांगताही आम्हाला सर्व काही समजते. असे समजू नको की तुझ्या मनातील तुझ्या भावना, तुझे दुःख, तुझे कष्ट आम्हाला कळत नाही. बाळा, ज्या सुखाची, ज्या आनंदाची तू वाट पाहत आहेस, आता ते सर्व तुला मिळणार आहे. हो बाळा, तुझे सर्व दुःख, भय, चिंता सर्व जळून जाणार आहेत. म्हणूनच बाळा, हा संदेश योगायोग समज तुझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि या संदेशाने तुझीच निवड केली आहे असे समज. बाळा, जी गोष्ट तुझ्या मनात आहे, जी आतापर्यंत पूर्ण करू शकला नाहीस, पण आता अशा शक्य ते शक्य करतील स्वामी. फक्त याचे स्मरण ठेव. हो बाळा, तुझ्या त्या निरपेक्ष भक्तीचे आणि तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच हे स्वामी माऊली तुझ्याजवळ, तुझ्या समोर आली आहे असे समज. बाळा, ज्या काही तू प्रार्थना आमच्यासमोर केल्या आहेस, अर्थ मनाने तू आम्हाला साथ घातली आहेस, आता ती वेळ आली आहे तुझ्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करण्याची. बाळा, आता वेळ जाण्याआधी हे सर्व ऐकून घे आणि आता तुझ्या आयुष्यातील चिंता कायमची नष्ट करून एक नवीन आयुष्य तुझ्यासाठी प्राप्त होणार आहे. बाळा, जे तुझ्या नशिबात सुद्धा नाही ते सुद्धा तुला मिळणार आहे. आता तुझे जीवन एक नवीन वळण घेणार आहे. हो बाळा, जरी तुझी साथ सर्वांनी सोडली तरीही स्वामी आई तुझ्याबरोबर आहे याचे स्मरण ठेव. बाळा, तुझी साथ कधीही कुठल्याही वादळात, संकटात ही स्वामी आई सोडणार नाही. कारण ही ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा एखाद्या स्वामीप्रिय बाळाचा हात पकडते तेव्हा निरंतर त्याला साथ देते. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या मनातील आम्हाला यातना, दुःख सर्व काही समजते आणि तरीही तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती चालू ठेवता,
आमचे अखंड नामस्मरण तुमचे कुटुंब आणि तुम्ही करत असता, हे सर्व ही स्वामी आई पाहत असते. म्हणूनच बाळा, आम्हाला त्वरित तुमच्याजवळ धावत यावे लागते. कारण जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ खूप मोठ्या चिंतेमध्ये असतो, तेव्हा आम्ही दूर राहून त्याला पाहू शकत नाही. त्याची व्यथा, त्याचे दुःख सर्व काही आमच्यापर्यंत पोहोचत आहे. बाळा, तू फक्त शांत राहा. तुला तुझ्या जवळच्याच लोकांचे, तुझ्या शत्रूंचे रंग आपोआप दिसतील. तुला काहीही करण्याची गरज नाही. कारण बाळा, तुझ्या भोळ्या आणि तुझ्या साध्या स्वभावाचा याच लोकांनी फायदा घेऊन आजपर्यंत तुला खूप दुःख दिले आहे. पण बाळा, आता वेळ आली आहे शांत राहून त्यांचेच कर्म त्यांच्यासमोर आलेले पाहण्याची. त्यांनी जे काही वाईट कर्म केले आहे, आता त्याच कर्माची ते शिक्षा जी भोगत आहेत, ते तुला स्वतः डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे. हो बाळा, आता चिंतामुक्त हो. आता या नकारात्मक लोकांची काळजी करण्याची गरज नाही. कारण आता या लोकांचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे, स्वामी माऊलीशी आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. कारण बाळा, आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे असे समज, की या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन कायमचे बदलणार आहे. हो बाळा, हे बदललेले जीवन तुला पाहायचे आहे ना? स्वामी भक्तांनो, तुम्हालाही तुमचे जीवन पाहायचे आहे ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं आयुष्य जसं आहे तसं स्वीकार करा, त्यावर प्रेम करा, ते प्रत्येक क्षण जगा. इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर लोकांना तुमच्यावर करायची तितकी चिखलफेक करू द्या. त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करायचा असतो, हे लक्षात ठेवा. आणि भयाने धीर खचतो, निर्भय हो मार्ग दिसेल. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चात्तापाचे 100 क्षण असतात. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल. काळजी करू नकोस, संयम ठेव. तुझे दिवस लवकरच बदलतील. जर तू ठरवलेस ना तर सगळं शक्य आहे. स्वतःला कधी कमी समजू नकोस, कारण जे तुला जमतं ते कोणालाही जमत नाही, एवढंच लक्षात ठेव. तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्न पाहत आहात. तुमच्या आयुष्यात सुखाचं आगमन होईल. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं. प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहणंच योग्य असतं. कारण वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. काय चाललं आहे आयुष्यात माहीत नाही. लोकांच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा विचार करणं बंद करा. लोक आपल्याबद्दल काय बोलत असतील याचा विचार करणं बंद करा. आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांसोबत करणं बंद करा. आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपलं भविष्य कसं असायला पाहिजे याचा विचार करा. तेव्हाच तुमचा पुढचा प्रवास सोपा होईल. आणि विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आता आपल्याला दिसत नसतं. नशिबावर जास्त अवलंबून राहू नका. कारण नशिबाचा भाग हा 1% आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. मेहनत करा, यश निश्चित मिळेल. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं. इतरांसाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलू नका. कदाचित तुम्ही आज घेतलेला योग्य निर्णय उद्या तुमच्याबरोबर इतरांचं सुद्धा जीवन बदलून टाकेल. मला मानतोस ना? मग विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देणार. पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो. बाळा, काटा बाजूला काढायचा असतो आणि प्रवास पुन्हा सुरू करायचा असतो. कारण तुझ्या इच्छेपेक्षा सुंदर माझं नियोजन असतं. फक्त ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. प्रयत्न सोडू नकोस. बाळा, सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट नक्कीच गोड होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. भूतकाळात रमू नका
आणि भविष्याची स्वप्न सतत पाहू नका. वर्तमान काळात जगा. लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो. कधीकधी तुमच्या मनात खूप काही गोष्टी असतात, पण तुम्ही त्या बाहेर बोलत नाही. पण मी तुमच्या सर्व अंतर्मनातले जाणतो. जेव्हा तुम्ही काहीतरी असे करण्याचे ठरवता आणि त्यामध्ये काहीतरी कुणी अडचण टाकण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा तुमचे मन उद्विग्न होते. त्या कार्यापासून लांब जाण्याची इच्छा होऊ लागते. पण तरी देखील तुम्ही काही काळातच ते सर्व काही विसरून पुन्हा त्या कार्यात मन गुंतवता आणि पुढे जाता. मग तेव्हा माझे आशीर्वाद येऊन तुमच्याजवळून ते कार्य करून घेतात. ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला खूप काही त्रस्त आणि हतबल पाहता, तेव्हा मी माझे आशीर्वाद तुम्हाला देतो आणि तुमच्याकडून ते कार्य करून घेतो. या 48 तासांत तुम्ही एका आनंदाच्या बातमीला आकर्षित करत आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात ते स्थैर्य, ते आनंद प्राप्त कराल. मला माहीत आहे, काही काळ कठीण काढला आहे, पण आता निरंतर तेच ते डोळ्यांसमोर आणून चालणार नाही. पुढे जाण्यासाठी मार्ग तयार आहे. तू फक्त 2 पावले उचलून पुढे चालत राहा, कारण देव तुझी काळजी घेऊन तुला अशा मार्गावर नेत आहे जिथे तुझ्यासाठी सुखसमृद्धी वाढेल, आनंद वाढेल, विपुलता वाढेल. तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुमच्यासाठी आनंद, प्रगती आणि खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या फक्त तुम्ही स्वप्नात पाहिल्या आहेत. तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देवापुढे प्रकट करा, प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी संदेशामध्ये आपले स्वागत आहे. ज्या काही गोष्टी तुमच्या मनात असतात ते देव जाणतात. तुमचे प्रश्न किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देवासमोर बोलूनच दाखवणे आवश्यक नाही, तर तुम्ही काही वेळ देवाला दिल्यास त्या प्रकट होतात आणि देव तुमच्या इच्छा पूर्ण करू लागतात. याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहेत. तुम्ही आज घेऊ शकता. या 48 तासांत तुम्ही देवाचे अनुभव करणार आहात. त्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय, मी देवाचे अनुभव करण्यास सज्ज आहे असे टाईप करा. देवाची कृपा, देवाचे आशीर्वाद तेच प्राप्त करतात ज्यांच्यात संयम, धीर, प्रेम, आपुलकीची भावना आणि खूप काही स्नेह आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, यशस्वी होण्यासाठी तू यशाच्या मार्गावरच पुढे चालत राहा, कारण तुला याच दिशेने ते सर्व काही प्राप्त होणार आहे. विसरून जा की तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. काही लोक तुझ्या विरोधात खूप काही कटकारस्थान करत आहेत, तुझ्या विरोधात बोलत आहेत. तुला हे ऐकू येत असतानाही तू त्या ठिकाणी लक्ष पुरवू नकोस. माझ्या बाळा, मन विचलित होऊ देऊ नकोस. काही लोक असे म्हणतात की ते कुणाला तरी त्रास दिल्याशिवाय त्यांना रोजचे जीवन जगणे खूप निरर्थक वाटते. त्यांना असे वाटते की आम्ही असे केले नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. अशा गोष्टीत गुंतवणाऱ्या मनाला खूप क्रूर मन मानतात, कारण ते निरंतर कुणाच्या तरी काहीतरी दुखापत करण्यासाठीच निर्माण झालेले असतात. कुणाच्याही प्रेमळ मनाच्या भावना ते समजू शकत नाहीत आणि निरंतर त्याच मार्गावर चालत राहतात, जो मार्ग खूप काही कठीण आहे आणि त्यातून निघणारेही वाईटच आहे. पण ते कधीही त्या चांगल्या मार्गावर येण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. म्हणूनच मी तुला अशा लोकांपासून निरंतर दूर ठेवतो, तुला आशीर्वादित करतो आणि त्या नकारात्मक लोकांपासून, नकारात्मक ऊर्जेपासून निरंतर तुला दूर ठेवतो. तुमच्या मनातील प्रत्येक भावना आम्ही जाणतो आणि म्हणूनच हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे. कधीकधी तुम्हाला ताणतणाव आणि संघर्ष वाढलेले दिसतात, पण घाबरून जाऊ नका, कारण त्यावर उपायही तुमचा देवच करणार आहे. तुम्हाला मार्गही तुमचा देवच देणार आहे आणि तुम्हाला समाधानही तुमचा देवच देणार आहे. तुम्ही आता लवकरच यशाने परिपूर्ण केल्या जाणार आहात. तुम्ही सुखाने परिपूर्ण आयुष्य जगाल, कारण आता रडत बसण्याची वेळ त्यांची आहे ज्यांनी तुमच्या आयुष्यात दुःखाची वेळ आणली आहे. त्रासाचे खूप काही असे बोलणे दिले आहे ज्यामुळे तुमचे मन तळतळले आहे. मला माहीत आहे की तुम्ही खूप काही यातना सहन केल्या आहेत. पण बाळा, आज तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही कधीही ईर्ष्याभाव ठेवू नका. जो दुसरा वागतो त्याप्रमाणे वागण्याचे ठरवू नका. कुणी तुम्हाला कितीही त्रास दिलेला असेल तरीही त्याची बरोबरी करण्याला जाऊ नका, कारण ते वाईटच आणि वाईट ते वाईटच राहणार. मी लवकरच तुमच्यासाठी चांगले दिवस, चांगले लोक आणि आनंदाचे क्षण देणार आहे. माझ्यावर विश्वास असल्यास स्वामी माऊली, मी तुझा प्रिय बाळ अशी कमेंट करा.
देव म्हणतात, बाळा तुझा करता करविता तुझा परमेश्वर आज तुझ्या पुढे आहे. मनातील त्या सर्व गोष्टी मला सांगून टाक आणि मोकळा हो. ज्यांनी तुला त्रास दिला आहे आता त्यांनाही तू त्रासात पाहशील. कारण या जगात न्याय हा होतोच. ज्यांनी जे पेरले आहे तेच उगवणार आहे. जर तुम्ही चांगले केले आहे तर चांगलेच उगवणार आहे. ज्या ठिकाणी काही गोष्टी अशक्य आहेत त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद आहे म्हणून विनाकारण कोणाला त्रास होईल अशा गोष्टी करू नका. कोणाला वेदना होतील असे बोलू नका. या जगात प्रत्येकजण आपल्या कर्माचे घेत आहे. म्हणूनच आपल्या कर्मावर निरंतर लक्ष ठेवा. अगदी एखादेही पाऊल चुकीचे टाकलं जात असेल तर त्या क्षणाला सावधान व्हा आणि पुढील जे काही प्राप्त होईल त्याची कल्पना करा. जर ते वाईट असेल, त्रासदायक असेल तर त्रास तुम्हालाच. म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की निरंतर चांगल्या कर्माकडे वळा. जरी चांगली कर्मे करत असताना काही कठीण वाटू शकते, पण ते कठीण नाही. तुम्ही पावले टाकले तर ते तुम्हाला अगदी सोपे आणि सहज होऊन जाईल. देव तुमच्या सर्व काही वेदना संपवण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवत आहे, जो सोपा आणि सहज आहे. त्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात. जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा. कोणी तुझे कितीही वाईट चिंतले तरी मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझे वाईट होऊ देणार नाही. मी तुझा देव आहे. तुझे संरक्षण करतो. तुझे आणि तुझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. बाळा तू नामस्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे. तू देवाचे ध्यान करतोस म्हणून मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. कारण जो कोणी देवाकडे येऊन देवाची प्रार्थना करतो देव त्यासाठी कार्य करतात. देव म्हणतात, बाळा तू तुझं कर्म निश्चिंतपणे करत राहा. त्या कर्माबद्दल तुला काहीही होणार नाही. चुकीचे मार्गदर्शनसुद्धा तुझ्यापर्यंत कधीही येणार नाही. तुमचे सुखाचे दिवस अगदी या क्षणापासून सुरू होत आहेत. तुम्ही त्या यशाला गाठाल जे तुमच्यासाठी निर्माण केले जात आहे. रडत बसणे सोडा आणि आनंदी होणे सुरू करा. कारण तुम्ही चमत्कारांना आकर्षित करत आहात. तुम्ही जिथे जिथे जे काही कर्म कराल ते देव पाहत आहे. तुमच्या दिशेने येणारे आनंद हे सर्वस्वी तुमचे आहे. त्यावर कोणीही अधिकार गाजवू शकणार नाही किंवा ते तुमच्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. देव म्हणतात, बाळा तुझं जे काही हक्काचं आहे, जे तुझ्या नावाचं आहे ते तुझ्याजवळून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर शेवटपर्यंत ऐका. कारण तुमच्या मनातील ते सर्व काही तुमच्या नशिबात येणार आहे. कारण तुम्ही ती इच्छा प्रकट केली आहे. जेव्हा तुम्ही प्रकट करता तेव्हा त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. अनंत काळापासून ते सुरू आहे. तुम्ही ज्या इच्छा प्रकट कराल ते सर्व काही मिळणार आहे. मग भविष्याची चिंता करण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी चांगले कर्म करा. कारण चांगल्या कर्मामुळे तुम्ही ते सर्व आनंद स्वतःच्याच आयुष्यात प्राप्त कराल. मी तुमच्यासाठी तो आनंद घेऊन आलो आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल. तुम्ही यशस्वी होणार आहात. ती तारीख मी तुम्हाला देणार आहे. पण पुढील काही काळ तुम्हाला कष्टाचे काढावे लागतील. पण हे कष्टच तुम्हाला खूप मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहेत. जर तुम्हाला मोठे यश प्राप्त करायचे आहे तर आता मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही. जो तुम्हाला मार्ग दाखवण्यात आला आहे त्या मार्गावर पुढे चालत राहा. तुमचा मोठा विजय निश्चित केला जाईल. खूप विचार करून तुम्ही असे निर्णय घ्याल ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल. स्वतःला कमी लेखू नका आणि दुसऱ्यांना खूप काही मोठं मानण्याची चूक करू नका. कारण जे कोणी आज मोठे झाले आहेत ते कष्टांनीच पुढे गेले आहेत. म्हणून तुम्हीही ते कष्ट करून पुढे जाऊ शकता. फक्त तेच करू शकतात आणि तुम्ही नाही असे मानून चालणार नाही. आपल्या कर्मात ती गती देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या यशासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. प्रत्येकजण येतो आणि तुम्हाला काहीतरी खाली दाखवून जातो असे चालणार नाही. जर तुम्ही तुमच्या यशासाठी प्रयत्न करत असाल तर मोठे यश तुम्ही संपादन करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. संकटे येतात आणि वर्षावर निघूनही जातात. मग त्यांची चिंता करण्यात काय वेळ घालवायचा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा,
आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ घेऊन आला आहे. तुझ्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि कुटुंबात सुख समाधान आणि आनंदाची वृद्धी होणार आहे. कारण तुम्ही देवाकडे आला आहात. तुमच्या नशिबात जे काही लिहिले आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे, पण त्यासोबत काही चमत्कार मी तुमच्या दिशेने पाठवले आहेत. जे नशिबात नाही तेही तुम्ही प्रार्थनेद्वारे देवाकडे मागू शकता. मग कशाला कुणाची भीती बाळगायची? आपले कर्म पुरे करत जायचे. काही वेळ हा संदेश ऐका, कारण तुम्ही तुमच्या घरातसुद्धा सुख समृद्धी आकर्षित करत आहात. काही काळातच तुम्ही असे पाहाल की काही जे लोक आजपर्यंत तुमचा विरोध काही ठिकाणी करत होते तेच आता तुमचे त्या ठिकाणी प्रशंसा करत आहेत. कारण तुमचे कर्मकारण जेव्हा तुमचे कर्म उत्तम दिशेने जाऊ लागतात तेव्हा प्रत्येकजण आश्चर्याने भरून जातो आणि तुमच्या कर्मांकडे पाहतो. देवही तेच करतात. जेव्हा तुमचे कर्म उत्तम होतात तेव्हा देवही आशीर्वाद देतात. पण चुकीच्या कर्मांना कुठेही गती नाही, म्हणून चुकीच्या कर्मांपासून निरंतर लांब राहा. कोणाचीही ईर्ष्या द्वेष करू नका. जगात जे काही आहे ते सर्व काही तुमच्यासाठी निर्माण केलेले आहे. मग तुम्हाला ते प्राप्त करण्यापासून कोण अडवत आहे? तर काही गोष्टींमध्ये तुमच्यासाठी तुमचा आळस जबाबदार असू शकतो. जर कोणी एखादे काम करण्यासाठी उत्साहाने उभे असेल आणि तुम्ही ते कार्य पटकन कराल तर तिथे तुम्हाला यश लवकर मिळेल. आणि जर वाट पाहत असाल की उद्या करू परवा करू तर येणारी संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. त्यासाठी स्वतःला तयार करा आणि वेळ जाण्याअगोदर ते कर्म करा. तुमचे सुखाचे आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. कोण म्हणतं की तुम्ही ते प्राप्त करणार नाही? कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही प्राप्त करणार आहात. तुमचाच विजय निश्चित होत आहे. जेव्हा तुम्ही आज गुरुवार अगोदर हे ऐकत असाल तेव्हा चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहेत. उद्या तुमच्यासाठी खूप काही वर्षांनी असा दिवस येईल ज्यात तुम्ही भरपूर आशीर्वाद, भरपूर सुख आणि खूप काही आनंद प्राप्त कराल. तुमची प्रगती तुमच्यासाठी येत आहे. तुम्ही ती स्वीकारण्यास तत्पर आहात. चमत्कार घडणार आहेत, बदल होणार आहेत आणि ते बदल परिवर्तन तुमच्या सुखासाठी घडणार आहेत. त्याला स्वीकार करा, आनंदी व्हा आणि आनंद वाटा. कारण आनंद वाटल्याने अधिक प्रमाणात वाढू लागतो. स्वामी सांगतात, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर ते फक्त वेळच तुमची आहे. जर ती चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्वजण तुमचे असूनसुद्धा दूर होतात. स्वामी म्हणतात, संकट तुमच्यातील शक्ती व जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि आपला स्वतःवर विश्वास असतो. त्यामुळे प्रत्येक संकट शक्य होऊ शकतं. त्याला सोडवणं. स्वामी भक्तांनो, स्वामी बोलतात, कोण कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत. म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण आहे. काळजी करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात खूप जास्त संकटे येत आहेत, ती संकटे दूर कशी होतील ही गोष्ट स्वामींना विचारा. स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. स्वामींवर विश्वास असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. जो व्यक्ती त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो त्याला भाग्याने मिळालेला हा जन्म असा मानला जातो. स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने हा जन्म सार्थकी लागतो. जीवनात संकटे येतील जातील, कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये सध्या माणसाचं दुःख एकच मुख्य कारण आहे. माणूस दुःखी असण्याचं सर्वात मोठं कारण आहे. ते म्हणजे माणसाला माहीत सगळं असतं, पण समजून घ्यायची त्याची तयारी नसते. ज्याने कोणी नाही, ज्याला कोणीही नसतो, त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे फक्त स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे देखील स्वामीच आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचं बळ देणारे फक्त स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही हे सुंदर जग, सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याला आयुष्यात नाव बुडवणारे लोक मिळतात त्याला किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता करविता स्वामीच आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला आयुष्यात पुढे नेतात. स्वामी भक्तांनो,
तुमच्या आयुष्यात काय संकटे आहेत तुम्हाला नक्कीच माहिती असेल, पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी मेहनतसुद्धा तुम्हालाच करावी लागेल. कदाचित काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत असतील, त्या स्वामी नक्की शक्य करतील. विश्वास ठेवा स्वामींवर, कारण अशक्य देखील शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तीची गोडी लागणे म्हणजे पूर्ण पुण्याईचे शुभ संचित आहे. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, घाबरू नको तू असे बाळ त्याचा. स्वामी सांगतात, प्रत्येकाला पुढे जाण्याची इच्छा असते. आयुष्यात प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. प्रत्येकाला घर, गाडी, बंगला सर्व काही घ्यायचं आहे. प्रत्येकाला एवढं अफाट यश मिळवायचं आहे की त्याकडे सर्व काही असेल. माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपावे लागतात. ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. स्वामी सांगतात, धावणाऱ्याच्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. संकटसमयी स्वामींवर विश्वास ठेवला की आयुष्यात बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्यासोबत आहे. आयुष्यात कितीही वाईट काळ येऊ द्या, तुमची साथ मी स्वतः देत आहे. काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, मी सदैव आयुष्यात तुमची मदत करतच आहे. तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. एका वेळेला एक राजा होता. त्या राजाकडे एक सैनिक होता. तो त्याला नेहमी म्हणायचा, राजा आपल्याला प्रत्येक राज्य जिंकायचे आहे. प्रत्येक राज्यात आपल्याला जाऊन आपला झेंडा काढायचा आहे. तेव्हा राजा त्याला नेहमी म्हणायचा, पण प्रत्येक राज्य आपण जिंकू शकणार नाही, कारण आपल्याकडे तेवढ्या सेनामध्ये तेवढी सेना भरती नाही. तेव्हा तो सेनापती प्रत्येक वेळेला म्हणायचा, सेनेची गरज नाही. राजा आपल्याला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण अनेक गड जिंकू शकतो. आपल्याकडे काही गड जिंकण्याएवढी तर सेना नक्कीच आहे. राजाला प्रत्येक वेळेला त्याचे बोलणे असे फालतू वाटायचे. पण एके दिवशी त्याने व काही सैन्याने मिळून एक गड जिंकून आणला. तो गड जिंकणे राजांना अशक्य वाटत होते, पण ते जेव्हा त्यांनी जिंकून आणला तेव्हा राजांना या गोष्टीवर विश्वास बसला. लक्षात ठेवा, काही गोष्टी असतात ज्यावर आपला विश्वासच बसत नसतो, पण काही गोष्टी असतात ज्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. शक्यतो त्या गोष्टीकडे जास्तीत जास्त ज्यावर तुमचा विश्वास बसून असतो. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. संकटे नक्की तुमच्या आयुष्यातसुद्धा आहेत. त्यांचा सामना करा, कारण सामना केल्याशिवाय यश मिळणे अशक्य आहे. संकटकाळी स्वामी मदत करतील. संकटकाळी स्वामी तुमच्यासाठी लागेल तेवढे प्रयत्न करतील. संकटकाळी जर स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी शक्य करतील. समाज खूप शिकवायला लागतो, पण समाजात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकाव्या लागतात. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो, देव एक ना एक दिवस त्याला त्याच्या आयुष्याचा तमाशा नक्की करतो. देवावर विश्वास ठेवा. देव आपल्यासोबत कधीच कुठलीच गोष्ट वाईट प्रकारे करत नाही. वाईट ही संगत कोळशाच्या खाणीसारखी असते. कोळसा गरम असेल तर हात पोळतो आणि थंड असेल तर हात काळा होतो. लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात मी तुमची नक्की मदत करत आहे. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मी सदैव केलेले आहे. प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मी नक्की करणार आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. जो स्वामींवर विश्वास ठेवतो आणि सतत प्रयत्न करतो, स्वामी अशक्य देखील त्याच्यासाठी शक्य करतात. स्वामींवर ज्याचा विश्वास असतो त्यामुळे स्वामी प्रत्येक वेळेला त्याची मदत करत असतात. ज्याचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असतो त्याला काळजी करण्याची कसलीही गरज नाही. प्रत्येक संकटसमयी स्वामी त्याची साथ नक्की देत असतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे. प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. संकट देखील तुमची साथ मी नक्की देत आहे. काळजी करू नका. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मी नक्की करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आणि ज्याचा स्वामींवरती विश्वास असेल त्याच्यासाठी तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मी नक्की करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो
तेव्हा अशक्य देखील स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी अशक्य देखील शक्य करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ सदैव देत आहे. संकटामध्ये मी तुमची साथ देतोय. तुम्हाला मी सदैव मदत करत आहे. बऱ्याच वेळेला गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध झाल्या असतील. त्या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेवा. संकटसमयी फक्त तुम्हाला स्वामी समर्थ महाराजच मदत करणार आहेत. त्यांनी तुमची साथ कधी सोडली नाही. आयुष्यात अपार संकटे जरी आली तरी ते तुमची साथ कधी सोडणार नाहीत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. ज्याचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल त्याच्यासाठी अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. स्वामी तर अशक्य देखील शक्य करतात. विश्वास ठेवा स्वामींवर, कारण तेच आपली साथ सदैव देत आहेत. संकट काळात स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. आपला स्वामींवर विश्वास आहे ना, मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामींनीच आपली साथ सदैव दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. संकटे कितीही येऊ द्या, आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करण्याची फक्त स्वामी आपल्याला ताकद देतात. स्वामींमुळे आपल्या जीवनाला पाठबळ मिळते आणि स्वामींमुळेच आपल्या जीवनात अशक्य देखील शक्य होते. चित्र ही हाताची कृती आहे, पण चरित्र ही मनाची आकृती आहे. कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही, ती दोघांना पण असावी लागते. कारण लक्षात ठेवा, जर नात्याची गरज एकालाच असेल तर दुसरा त्याची कदर कधीही करणार नाही. असंच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या असतात. स्वामी भक्तांनो असं म्हणतात की आपण चांगलं असणं की सगळं जग चांगलं वागतं. पण खरं सांगू, आपण जेवढं जास्त चांगलं वागू तेवढे लोक आपला गैरफायदा घेतात. मनाभीतर दरविले दुसऱ्यांचा दुश्वास हे नेहमी आपल्याला मार्ग नाही दाखवणार, ते नेहमीच आपल्या मागे सोडणार. हरल्यावर पुन्हा लढायला प्रेरणा देतात, ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोळ्यांवरून हात फिरवतात, ते माझे स्वामी. संकटसमयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात, ते माझे स्वामी. स्वामी म्हणजे काय? स्वामी म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला कधीच साथ सोडणार नाही. काहीही झालं तरी आपल्याला शेवटपर्यंत सदैव सोबत येणार. जीवित एकतर आपणाचे असो, पण आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की सगळं काही संपून गेले, तेव्हा स्वामींची साथ धरा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने तुमच्या आयुष्यातील अनंत संकटे दूर होतील. बस लक्षात ठेवायचं, कधीच कोणाला काही बोलून दाखवायचं नाही. लक्षात ठेवायचं, कोण आपल्याशी कसं वागतं, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. कारण दुसरे लोक खोटं बोलून आपल्या लोकांच्या जवळ येतात आणि आपले लोक खरे बोलून त्यांच्यापासून दूर होतात. आपल्याला कधी त्यांच्यापासून दूर व्हायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा, कधी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचा नाही. स्वतःवर विश्वास असू द्या. आपले कार्य हे कार्य कटाक्षाने पार पाडावे. संकटात स्वामी साथ द्यावे या गोष्टींवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे का असेल, मी तुमची साथ सदैव देत आहे. प्रत्येक संकटसमयी मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी सदैव दिली आहे. आयुष्यामध्ये अशक्य असं सर्व शक्य स्वामी करतील. स्वामींवर विश्वास असेल तर आपल्याला मार्ग नक्की स्वामी दाखवतील. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामी आपल्याला मार्ग नक्की दाखवतील. आपल्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या, कारण स्वामी आपल्याला नक्की मार्ग दाखवत असतील. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. काळजी करू नका. आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की स्वामी तुमची साथ देत नाहीत, तर तुम्ही हे पूर्णपणे चुकीचे करत आहात. स्वामींवर विश्वास ठेवून बघा. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघा, कारण स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. प्रत्येक समयी स्वामींनी तुमची साथ दिली आणि वाईट काळात स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्यासोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी काळजी करू नका. मी साथ आणि मदत तुमची प्रत्येक वेळेला देत आहे. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात जेवढी संकटे आहेत त्या प्रत्येकांचा सामना कसा करायचा आहे हे मी तुम्हाला नक्की मार्ग दाखवून कळवणार. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही शक्य होईल.
जेव्हा तुमचा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल, अशक्य देखील शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थांवर आपला विश्वास आहे, मग काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट नक्की आपल्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची वेळ आणि जिद्द, शक्ती देव फक्त त्यांना देतो ज्यात तेवढी लायकी असते. म्हणजे ज्या व्यक्तीत परिश्रम करण्याची आणि यशस्वी होण्याची शक्ती असते, देव त्यांनाच तर अशी संकटे देतो. जर आपली भीती आपल्याला मागे ओढेल तर काळजी करू नका. स्वतःचा विश्वास हा सदैव वाढता ठेवा. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम. श्री स्वामी समर्थ, सत्य तुझे वांगडा, सत्याचा जो तुकडा, वांगड हो स्वामी सर्व करतील. आपल्या मनाप्रमाणे जे आपल्याला हवे आहे ते स्वामी नक्की करतील, देतील. स्वामी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे, सगळे देव मलताप एकटे राहतात, पण स्वामी आपली साथ सदैव देतात. तुमची एखादी गरज असेल जी पूर्ण होत नसेल तर ती करण्यासाठी पूर्ण तुम्हाला मेहनत करावी लागेल. पण जर एखादी इच्छा असेल आणि ती कधी पूर्ण होतच नसेल तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे लागेल. संकटात साथ देणारे स्वामीच आहेत. संकट दूर करणारे फक्त स्वामी आहेत. आयुष्यात अशक्य ते शक्य करणारे फक्त स्वामी आहेत. आणि आपला जर त्यांच्यावर विश्वास असेल तर प्रत्येक संकटात साथ देणारे फक्त स्वामी आहेत. स्वामी माऊली सदैव म्हणतात, मी तुमची साथ कधी सोडलेली नाही. आयुष्यात अपार संकटात तुमची मदत मी सदैव करत आहे. संकटे येऊ द्या, कितीही येऊ द्या, काळजी करू नका. प्रत्येक वेळेला मी तुमची साथ स्वतः देत आहे. संकट काळात तुम्हाला माझं पाठबळ पूर्ण मिळणार आहे. आयुष्यात कितीही वाईट काळ येऊ द्या, तुमची साथ मी स्वतः देत आहे. हे संकट देखील तुमचे निघून जातील. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वामीच तुमची आता साथ देतील. संकटात तुम्हाला मार्ग फक्त स्वामी दाखवतील. स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला चांगलं काही मिळवायचं असेल तर आपली स्थिती किंवा परिस्थिती यांकडे लक्ष न देता मेहनत कशी आहे याकडे लक्ष द्या. जे होत आहे ते चांगलं होतं आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे. स्वामी सर्व काही चांगलंच करतील. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावरती. स्वामी सांगतात, 36 गुणांचं काय करायचं. 36 गुण एखाद्यात असेल पण जर स्वभाव खराब असेल तर तो व्यक्ती पूर्णपणे वाईट आहे. आपला स्वभाव चांगला असणे मॅटर करते. स्वभाव ज्याचा चांगला असतो तो नेहमी पुढे जातो. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देत असतात. स्वामी सदैव बोलतात, मी कधी त्याची साथ आयुष्यात सोडत नाही जो श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असतो. स्वामी नामावर तुम्ही निशंक सोपवा, कारण तेच आपली साथ देत असतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधी अपयशी ठरत नाहीत. जो व्यक्ती आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतो तो यशस्वी व्हायला फार जास्त काळ वेळ घेत नाही. स्वामी सांगतात, माझ्यावर आणि श्री स्वामी समर्थ नामाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघ, कारण ते प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. आयुष्यामध्ये एकनिष्ठ राहायला शिका. कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागे सदैव लागा. त्या गोष्टीला एवढेच पूर्णपणे प्रवीण करून घ्या की सर्व काही त्या गोष्टीतलं तुम्हाला जमलं पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही एक दिवस त्या गोष्टीमध्ये सम्राट असाल. कोणीही तुमच्या पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःमध्ये एवढी प्रगती करून घ्या की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी सदैव सांगतात, यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश ही जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान तुमच्या मनाचा विजय असतो. उत्तम कल्पना म्हणजे निव्वळ फुलपाखरे एकदा हातातून निसटले की पुन्हा सापडणे जसे कठीण होते, त्याप्रमाणे कल्पनासुद्धा एकदा तुमच्या हातातून गेली तर ती पुन्हा भेटणे अशक्य होते. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडणार नाही जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असतील. त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी स्वतः देत आहे. विश्वास ठेवा,
स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी तर प्रत्येक वेळेला सांगतात, मी त्याच्या आयुष्यात सदैव असतो जो श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला कधी घाबरत नाही, किंवा जो श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे जप सदैव करत असतो. आनंदातून उमगलेलं हास्य सुंदर असतेच, परंतु दुःख आणि परिस्थितीला समोर जाताना, झगडताना नकळत खुललेले आपले हसू हे सुद्धा तेवढे सुंदर असते. स्वामी सदैव सांगतात, जो आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो तो मागे असतो, जो आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतो तो पुढे प्रगती करत असतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष नाही दिले तरीही काही हरकत नाही, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांची साथ कधी सोडायची नसते. फिरणारा, ओलांडणारा समुद्र, फार सोडणारी नदी आणि आयुष्यात जाणारा एखादा व्यक्ती जो सोबत येऊन आपल्याला अचानक सोडून जातो, यांचे दुःख त्यांना कळते जे त्यांच्यासोबत खूप जास्त अटॅच होतात. जीवनात नेहमी आपल्याला काही गोष्टी मिळतात तर काही मिळत नाहीत. फक्त ज्या आपल्याला देत आहेत त्याकडे लक्ष देऊन त्यांचा आनंद घ्यायला शिका. त्या प्रत्येक वेळेला आपल्याला खूप आयुष्यात आनंद देतील. ज्यांना वाटतं स्वामी माझ्यासोबत, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा आपण त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देऊन त्याबद्दल मेहनत करतो. आपल्याला वाटतं काही गोष्टी मनाप्रमाणे वागा तर त्या नक्की होतात. फक्त स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, जीवनात सगळं काही ना काही सांगायचं असतं. सगळ्यांना कुणीतरी ऐकणारं हवं असतं. कुणाला पटतं, कुणाला पटत नाही, तर कुणाला आवडतं तर कुणाला आवडत नाही. आता ते आपल्यावर आहे, आपल्याला काय सांगायचं आणि कुणाला सांगायचं. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात, फक्त त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असायला हवा. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर इतरांना न सांगता स्वामींना सांगा, कारण ती अडचण ऐकून घेतील आणि तुमची मदतच करतील. कधीही तुमचा गैरसमज करून फायदा करून घेणार नाहीत. स्वामी सांगतात, काही ना ती पण अशी असतात, फक्त निभावली जातात, पण त्यांच्या भावना मूर्त झालेल्या असतात. आयुष्यामध्ये जो व्यक्ती नामस्मरणावर विश्वास ठेवतो त्याला अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ देतात, त्याची मदत करतात. प्रत्येक वेळेला त्याला एक नवीन रस्ता दाखवत असतात. स्वामी सदैव बोलतात, जो व्यक्ती आठवणींवर विश्वास ठेवतो आणि आठवणीवर त्याचे दिवस काढत असतो तो झाला सुखी, आणि जो व्यक्ती आठवण न करता फक्त टाइमपास करतो आणि एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करून राग व्यक्त करतो तो झाला व्यक्ती असमाधानी. पण जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा विचार कायम सोडून देतो आणि आयुष्यात नव्याने प्रयत्न करण्यास सुरुवात करतो तो व्यक्ती खूप समाधानी असतो. आपल्या वाढताना अनेकदा आपल्याला खूप गोष्टी आयुष्यात शिकायला मिळतील. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या जागा झालेल्या असतात. त्या रिकाम्या राहतात, त्यांना पुन्हा भरायचं ठरवलं तरी ते भरणं जणू अशक्य होते. त्या जागा अशाच रिकाम्या राहत जातात. स्वामी सांगतात, जर तुम्हाला काही करायचं असेल तर एक गोष्ट आहे, ती आपल्याला जगात फक्त दिल्यानेच मिळते. ती म्हणजे सौख्य आणि समाधान. आनंद देणाऱ्या माणसाला आनंदाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जगभरात सदैव तळतळाट मिळत जातो. त्याला कधी एखाद्या गोष्टीबद्दल सुख अथवा आनंद मिळणार नाही. स्वामी सांगतात, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी सांगतात, चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर चूक तुमची आहे हे नसते, चुकीतून तुम्ही शिकताय हे महत्त्वाचे असते. चूक तुमची असो अथवा इतरांची असो, शिकणे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती काही शिकून जातो तो आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर चालत राहतो. जो व्यक्ती सोडून देतो तो मागे सदैव येत राहतो. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. आयुष्यात जे माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवून असतील, भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवास मिळाल्यावर त्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते. संपूर्ण ओळख झाली म्हटलं की ते विचार आपल्या आयुष्यभरासाठी सोबत असतात.
विचार हे एक पर्याय आहे जे आपली मदत सदैव करीत असतात. मोकळेपणा म्हणजे नक्की काय? आपली व्यथा इतरांना सांगताना कधीही आपल्याला त्यावरती विश्वासघात होण्याचा विश्वास जेव्हा नसतो, तेव्हा पूर्णपणे मोकळेपणाने एखादी गोष्ट सांगू शकतो. काही काही वेळा मानवाल्या गोष्टी अशा होतात ज्या कधी देवसुद्धा विचार करत नाही. हुशारी आणि काही गोष्ट असतात जे लोक म्हणतात की या आपल्याला पाहिजे, त्या पाहिजे असं म्हटल्याने मिळत नसतात. त्या मिळवाव्या लागतात. मेहनत करून अथवा त्याबद्दल वाचन, पुस्तक वगैरे वाचून निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना. मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यावर मनाचे ऐकावे. तुमचं जीवन तुम्ही औषध म्हणून समजून घ्या, नाहीतर औषध तुम्ही जेवण म्हणून जेवून घ्या. काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. उद्या कुणी म्हणायला नको, याला मी मोठं केलंय किंवा हा तर दुसऱ्याच्या जीवावर मोठा झालाय. स्वामी सांगतात, अश्वाने तसे खूप काही झाले असते, पण एक गोष्ट आहे, जर स्वतःवर विश्वास असेल तेव्हा सर्व काही झाले असते. जेव्हा मनच आंधळं होतं तेव्हा डोळे काही कामाचे राहत नाहीत. जगात चांगल्या लोकांची कमतरता नाही. जे तुम्हाला मदत करू शकतील, प्रेरित करू शकतील, ते कायम असतात. स्वामी सांगतात, पैसे जर खर्च केले आणि जर पैसे खरंच झाडांना लागले असते तर जंगलात कधी वणवे लागले नसते, जंगलतोड कधी झाली नसती, कारण त्या जंगलापासून त्यांना तो पैशांचा फायदा झाला असता. त्याचप्रमाणे स्वामी सदैव म्हणतात, एखाद्याची एवढी गरज बना की तो तुम्हाला कधी दूर करू शकला नाही पाहिजे. प्रत्येकाला तुमच्यापासून काहीतरी त्याचं अडलं हे असं दाखवा, म्हणजे तो तुम्हाला सोडून जाणार नाही. पाण्यात पडणं धोकादायक नाही, पण हातपाय न मारता नक्की धोकादायक आहे. कारण जेव्हा हातपाय मारणे थांबवाल तेव्हा पाणी सदैव तुम्हाला हळूहळू खाली घेत जाईल. प्रत्येकाला वाटतं काहीतरी चांगलं व्हायला हवं. माझ्यासोबत हिसकावून घेणाऱ्याचे कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारे कधी उपाशी राहत नाहीत. गाडीचे चाक असते किंवा कुटुंबातील माणसं असो, त्यांचा ताळमेळ असणं फार महत्त्वाचं आहे. जर एक चुकला तर अपघात झाला म्हणून समजा. 24 तास आपण काय करतो याकडे लक्ष न देता 24 तासांत थोडा वेळ घेऊन श्री स्वामी समर्थ नामस्मरण घ्या. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार. दुसऱ्यांना कधीही दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हालाही दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करणे म्हणजे तुमची हीच क्षमा केली जाईल. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगली होते, इतरांप्रमाणे होत असते. बहुतेक लोक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते मेहनत जीवापाड करतात. ज्या दिवशी जबाबदारीचा ओझा खांद्यावर येतं ना, त्या दिवसाची सुरुवात ही अत्यंत चांगली होते, पण त्याचा शेवट मात्र नेहमी खूप जबाबदारीसोबत होतो. केवळ चांगल्या गोष्टी मिळत गेल्या, माणसाने यशस्वी होत गेलं तर कुणालाही कुठलीच गोष्ट महत्त्वपूर्ण वाटणार नाही. आयुष्यात यश, अपयश, अडचणी या काही गोष्टी आल्या तर बऱ्याच वेळेला आपण पुढे जाऊ शकतो. शांत राहून पण कामे होतात. हे पाहायचं असेल तर झाडाला शांती देताना बघा. झाडाने जेव्हा सावली दिली तेव्हा एखाद्या व्यक्तीला शांती मिळाली आणि त्याचा तो चांगला पूर्णपणे फायदा घेऊ शकला. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असते, कारण जोपर्यंत समोरचा मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक तुम्हाला लक्षात येत नाही. तडजोड करायला शिका. आयुष्यामध्ये पुढे त्याचं ऐकून घ्यायला शिका. गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो. गेलेले आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते, पण चारित्र्य मात्र एकदा गेले की ते परत मिळवणे जणू अशक्य. स्वामी सांगतात, पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते घालायला पायच लागतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळावरच लावावी लागते. किंमत अस्तित्व ठरवत नसतं तर त्याला काय उपयोग आहे यावरून ठरवली जाते. देव म्हणतो, अनेक जण माझ्याकडे अशा तक्रारी करतात, परंतु या सर्व लोकांना माहीत आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली गेली आहेत. श्रीमद भगवद्गीता, आणि आजही मी त्याच प्रश्नांची पुन्हा उत्तरे देणार आहे. या व्हिडिओच्या रूपात जर तुम्हाला जीवनात खरंच सुख, शांती आणि यश हवे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळही निघून जाईल आणि तुला जे हवे आहे ते मी तुला शतपटीने देईन. यशाला तुमचा एकमेव मार्गदर्शक होऊ देऊ नका आणि अपयशाला तुमचा एकमेव गुरु बनवू नका. दोन्हीकडून शिका, कारण जे एका क्षणात बदलू शकणाऱ्या प्रगतीच्या मार्गावरचे टप्पे आहेत, क्षणात विरघळेल ते प्रेम नसून लोभ आहे.
जीवनाचा अर्थ असा नाही की आपण गाठलेले टप्पे सहज गाठतो, तर संघर्ष करून आपल्या मर्यादांवर मात करतो. आत्म्यात स्वतःला ओळखा आणि आपल्या उंचीवर पोहोचण्यासाठी आपल्या कृती समर्पित करा. जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्या कृतींचा योग्य भावनांशी संबंध ठेवा. खरे यश आत्मा स्वतःला जाणण्यात आणि ओळखण्यात आहे. तुमच्या कृतींमध्ये धोरण आणि प्रेरणा शोधा. जर तुम्ही तुमच्या कृतीत भगवंताचा आत्मा ठेवलात तर तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनाचा उद्देश केवळ जीवनात काहीतरी करणे नसून ते कार्य पूर्ण करून आपण आपल्या आत्म्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. तुमचे मन शांत ठेवा आणि कृतीवर विश्वास ठेवा, तर तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. खरी प्राप्ती संघर्ष आणि समर्पणातूनच होते. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वावलंबी व्हा. आपल्या कृतीत प्रामाणिक राहा आणि जीवनाच्या प्रवासात शिकत राहा. जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात ते तसेही तुम्ही चांगले किंवा वाईट काम केले तरीही पाठवून बोलणारच. म्हणून शांत राहा आणि तुमचे काम करत राहा. टीकेला घाबरू नको. जे जिवंत आहेत त्यांच्यावरच टीका केली जाते. मृत्यूनंतर फक्त प्रशंसा मिळते. वाईट काळ तुम्हाला जीवनातील त्या सर्व सत्यांना सामोरे जातो ज्याचा तुम्ही चांगल्या काळात कधी विचारही करत नाही. धर्मापेक्षा कर्माला अधिक महत्त्व आहे, कारण कर्म केल्याने भगवंताकडे मागणी करावी लागते, परंतु कार्य केल्याने भगवंत स्वतः फळ देतो. ज्या लोकांवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच आपल्या विरुद्ध कट रचतात. प्रेम आणि विश्वास मिळवण्यासाठी संधी मागितल्या जात नाहीत. ते प्रेम आणि विश्वास संधी शोधून जिंकला जातो. आदर नेहमीच वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून असतो, पण माणूस त्याला स्वतःचा मानतो. दुसऱ्याचे काम चोखपणे करण्यासाठी पेक्षा स्वतःचे काम करणे चांगले, जरी ते अपूर्णपणे करावे लागले तरीही चालेल. ज्या व्यक्तीचे हृदय त्याच्या प्रामाणिकपणाची ग्वाही देतो तो तुमच्यासाठी कधीही चुकीचा असू शकत नाही. जर एखाद्याने स्पष्ट हेतूने विचारले तर देव एकापेक्षा जास्त देतो. देणगी देणे आणि विसरणे ही दानाची सर्वोच्च प्रक्रिया आहे. देणगी मोजल्याने तुमचे दान नष्ट होते. जर देवाने तुम्हाला दुःखात त्रासात आणले असेल तर तो नक्कीच तुम्हाला दुःखाच्या पलीकडे सुद्धा घेऊन जाईल. कुटुंबासोबतच्या संयमाला प्रेम म्हणतात आणि इतरांशी संयम राखण्याला आदर म्हणतात. स्वतःशी धीर धरणे याला आत्मविश्वास आणि देवाशी संयम राखणे याला विश्वास म्हणतात. निस्वार्थपणे देवाच्या आश्रयाला जा, कारण तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे. माणूस हा कोणत्याही शुभ वेळेशिवाय जन्म घेतो आणि कोणत्याही शुभ वेळेशिवाय या जगातून निघून जातो. तरीही माणूस चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. आपले विचार चांगले आणि वर्तन खरे असेल तर कोणतीही कृती वाईट असूच शकत नाही. रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर कमीत कमी धकाधकीचे दिवस टाळता येतात. आयुष्यात सर्व काही संपवण्यासारखे काही नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. जर तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला देवाला किंवा नशिबाला दोष देण्याचा अधिकार नाही. जेव्हा वेळ बदलते तेव्हा सर्व काही बदलते. म्हणून चांगल्या वेळी गर्व करू नका आणि वाईट वेळी संयम गमावू नका. माणसाने जीवनातील आव्हानांपासून पळ काढू नये आणि नशीब आणि देवाच्या इच्छेसारख्या वाहनांचा वापर करू नये. तो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यामध्ये सर्व काही पाहतो. त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य नाही आणि तो माझ्यासाठी अदृश्य नाही. शिस्तप्रिय माणूस स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास करू शकतो. जिज्ञासा असलेल्यांना शिक्षण आणि ज्ञान मिळते. आत्मज्ञानाच्या तलवारीने अंतःकरणातून अज्ञानाच्या शंका दूर करा. उठा, शिस्तबद्ध राहा. जो जन्माला येईल त्याचा मृत्यूही निश्चित आहे. मेलेल्यांचा जसा जन्म झाला त्याचप्रमाणे ज्यांना बदलता येत नाही त्यांच्यासाठी शोक करू नका. चांगली कामे करूनही लोक फक्त तुझी वाईट कामे लक्षात ठेवतील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. सत्य कधीही असा दावा करत नाही की मी सत्य आहे, परंतु असत्य नेहमी दावा करते की मी एकटाच सत्य आहे. चुका शोधण्यात काहीच गैर नाही. तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. चांगल्या हेतूने केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. जे कोणाला दुखावत नाही आणि जे कोणाला त्रास देत नाही, जे सुख दुःख आणि भय आणि चिंता यामध्ये शक्य आहे ते मला खूप प्रिय आहे. तुम्ही स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते कधीच कामी येत नाहीत
आणि प्रेमाने बांधलेली नाती तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते कधी तुटत नाही. वाईट प्रसंगी देवाची आठवण सगळ्यांनाच असते, पण चांगल्या काळातही देवाची आठवण ठेवणारे लोक फार कमी असतात. स्वार्थीपणा आरोग्यासाठी चांगला नाही, कारण जगात स्वार्थाची कमतरता नाही. काही वेगळं केलं तर प्रसिद्ध होईल. बघा, इतरांना मदत केल्याने तुम्हाला आनंदही मिळेल आणि प्रसिद्धीही मिळेल. भागवत गीता म्हणते की माझा नफा, माझा पैसा, माझा स्वतःचा विचार करून प्रत्येकाला त्रास होत असतो. तुम्ही श्वास घेण्याचाही विचार करता का? जर आत्मा स्वार्थी झाला तर तो तुमचे शरीर सोडून दुसऱ्या आणि चांगल्या शरीरात प्रवेश करेल. म्हणून स्वार्थ सोडून मनाचा विस्तार करा आणि इतरांना मदत करा, करण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मा नेहमी आनंदी राहील आणि सुखी आत्म्यापेक्षा जगात दुसरे काहीही नाही. तुम्ही एखाद्याला मदत करून विसरू शकता, पण ज्याला तुमची मदत मिळेल तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. तो तुमच्याकडून कायमचा पराभूत होणार नाही. हा जगाचा नियम आहे. मैत्रीच्या नावाखाली चांगले काम करा. गरजूंना मदत केल्यावर तुम्हाला एक विचित्र आनंद वाटला असेल. जे काही घडले ते चांगल्यासाठी घडले. जे घडते आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. जे होईल ते चांगलेच होईल. भविष्याची काळजी करू नका. वर्तमानात जगा. टीकेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण ध्येय गाठताच टीकाकारांचे मत बदलते. जे सहज साध्य होते त्याला किंमत नसते. अनेकदा वेळ गमावल्यावर व्यक्ती आणि नात्याची किंमत कळते. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे. दुसऱ्याचे काम चोखपणे करण्यापेक्षा तुमचे स्वतःचे काम चोखपणे करणे चांगले आहे. जरी ते अपूर्ण राहिले तरी चालेल. त्या दिवशी आपल्या सर्व समस्या संपतील. ज्या दिवशी आपली सर्व कामे भगवंताच्या इच्छेनुसार होतात याची खात्री होईल. एखादी व्यक्ती खूप आनंदी असताना किंवा खूप दुःखी असताना निर्णय घेऊ नये, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाही. काही लोक त्यांच्या हक्कांसाठी लढतात पण कर्तव्य विसरतात. सुखाच्या शोधात बाहेरच्या जगात भटकत राहणे हेच दुःखाचे मूळ आहे. जर देव तुम्हाला जास्त वेळ थांबवायला लावत असेल तर तयार राहा. तुम्ही जे मागितले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त तो तुम्हाला देणार आहे. तुमचे मन परमेश्वराशी जोडा. जिथे परमेश्वर जातो तिथे मन जाते, आणि जिथे मन जाते तिथे परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो. अडचणी फक्त चांगल्या लोकांनाच येतात, कारण फक्त त्या लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने हँडल करण्याची ताकद असते. जर देवाने तुम्हाला दुःखात आणले असेल तर तो नक्कीच तुम्हाला दुःखाच्या पलीकडे नेईल. जे हृदयातून देता येते ते हाताने देता येत नाही, आणि जे मनातून सांगितले जाते ते शब्दाने सांगता येत नाही. काळ आणि नशीब दोन्ही बदलणारे असतात. या गोष्टींचा कधीही अभिमान बाळगू नये. शांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे, जी तुम्हाला फक्त भगवंताच्या भक्तीनेच मिळते. माणसाची माणुसकी त्याच क्षणी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो. जेव्हा शांततेचे सर्व मार्ग बंद होतात आणि त्याला न्याय मिळत नाही, तेव्हा तो युद्ध सुरू करतो. खरे तर संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो. जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन कठीण वाटते. नाहीतर कितीही बिघडलं तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान भागवण्याकरता आग विझवते, जे सुखदुःखाचे कारण बनते. त्या सुखाचा त्याग करावा. आई आणि वडील हे जगातील एकमेव लोक आहेत ज्यांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा अधिक यशस्वी व्हावे असे वाटते. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतही बदलते. स्वतःच्या चुकांसाठी लढणारी व्यक्ती त्याला कोणीही हरवू शकत नाही. ज्याच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या माणसाची विचारसरणी सदैव अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. कोणालाही काही देऊन अहंकार बाळगू नका. तुम्ही काय देत आहात हे कोणाला ठाऊक आहे की हे मागील जन्माचे ऋण कर्ज फेडत आहेत. गोड खोटे बोलण्यापेक्षा ते चांगले कटू सत्य सांगून टाका. याने तुम्हाला खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र नसतील. ते वाईट कर्म करायला तयार नसतात. बाळा, किती दिवस तुम्ही असे नेहमी इतरांचाच विचार करत बसणार आहात? नेहमी स्वतःआधी इतरांसाठीच प्रार्थना तुम्ही करत राहणार आहात. इतरांच्या हितासाठी इतरांचे दुःख, त्यांना होणारा त्रास तुम्हाला पाहवत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत इतरांसोबत किती झगडणार आहात. पण ज्या व्यक्तीच्या काळजीपोटी तुम्ही इतरांशी झगडता त्या लोकांना तुमच्या काळजीची
तुमच्या मायेची किंमत आहे का, हे पहिले पहा. उलट ज्यांच्या काळजीसाठी तुम्ही सर्वांसोबत वैर पत्करत आहात तेच लोक तुम्हालाच उलट दोष देत आहेत, या गोष्टीकडे लक्ष द्या. बाळा, आजपर्यंत तुमचे आयुष्य हे नेहमी इतरांसाठीच तुम्ही वाया घालवले आहे. सर्व जगात तुम्ही वैर पत्करले आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला नेहमी फक्त अपमानच मिळालेला आहे. तुम्हालाच नेहमी दोषी ठरवले गेलेले आहे. तुमच्यावर सर्वजण हसले, तुमचाच खेळ मांडला गेला. बाळा, आता तरी जागे व्हा. या लोकांसाठी लढणे, या लोकांसाठी जगणे, त्यांच्या सुखदुःखाचा विचार करणे सोडून द्या. आता स्वार्थी बना. आता तुमच्या स्वतःला महत्त्व द्या. आजपर्यंत इतरांना तुम्ही खूप महत्त्व देत राहिलेले आहात. स्वतःकडे नेहमी दुर्लक्ष केले. आज तुमची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती तुमच्या या अतिकाळजीच्या, तुमच्या या अतिप्रेमामुळेच झालेली आहे, हे लक्षात ठेवा. ज्या लोकांना तुमच्या काळजीची, तुमच्या प्रेमाची तीळ मात्रही किंमत नाही, अशा लोकांसाठी जगणे पहिल्यांदा सोडा. स्वार्थी बना. आता स्वतःसाठी जगा. स्वतःवर काम करा. स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्या. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करा आणि दिवसाची रात्र करा. तुमचा सर्व वेळ फक्त तुमच्या स्वतःवर खर्च करा. जोपर्यंत तुम्ही इतरांच्या भल्याचा, इतरांचा विचार करणे सोडून देणार नाही, तोपर्यंत तुम्ही नेहमी सर्वांपेक्षा मागेच राहणार. नेहमी तुम्ही दुःखीच राहणार. नेहमी तुमच्या वाट्याला फक्त अपमान, फक्त दोष येणार, हे लक्षात ठेवा. बाळा, कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस. आम्ही जाणतो की तुम्ही खूप साधे आहात, खूप भावनिक आहात. तुमच्या लोकांवर तुमचे खूप प्रेम आहे. त्यांना होणारा त्रास हा तुम्हाला पाहवत नाही आणि या प्रेमापोटीच, त्यांच्या काळजीपोटीच तुमच्या हातून या सर्व गोष्टी घडत आहेत. पण बाळा, इतकेही निस्वार्थी राहून या कलियुगात चालत नाही. हे कलियुग स्वार्थी माणसांनी भरलेले आहे. इथे जो काळजी करतो त्यालाच दोषी ठरवले जाते, हे लक्षात ठेवा. आजपर्यंत तुमच्या जीवनाची किती वर्षे तुम्ही नेहमी इतरांच्याच भल्यासाठी, त्यांच्या काळजीसाठी तुम्ही तुमची इतकी सारी वर्षे वेचलेली आहेत. पण तुमच्या हाती फक्त दोषच आला. तुम्हालाच अपराधी ठरवले गेले आणि ज्या लोकांमुळे तुमच्या प्रिय व्यक्तींना त्रास होत होता, त्याच त्रास देणाऱ्या व्यक्तींना तुमचे प्रिय व्यक्ती हे जवळ करतात, त्यांना मानतात आणि तुम्हाला दोष देतात. यालाच कलियुग म्हणतात, हे लक्षात ठेवा. बाळा, आजपर्यंत जी चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करत आलेला आहात ती चूक करणे पहिले तुम्ही सोडून द्या. कोणीच तुमचे नाही, हे लक्षात ठेवा. इथे पैसा, पद, प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे. ज्यांच्याजवळ पैसा असतो, मग ती व्यक्ती कितीही कपटी का असेना, वाईट का असेना, तिचाच सन्मान केला जातो, तिचाच आदर केला जातो, हे विसरू नका. त्यामुळे तू देखील आता स्वार्थी बन. सर्वांचा विचार करणे सोडून दे. कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस. बाकीच्या लोकांना जरी तुझ्या चांगुलपणाकडे, तुझ्या नीतीकडे दुर्लक्ष केलेले असले तरी तुझी ही आई सर्व काही पाहत आहे. तुझ्या मनात कोणतीच खोट नव्हती. पूर्ण निस्वार्थी मनाने तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडत आलेले आहात, हे आम्ही पाहत आहोत. पण बाळा, आता स्वतःकडे लक्ष दे, कारण तुझा होत असलेला सारखा सारखा अपमान आम्हाला पाहवत नाही. जेव्हा माझे बाळ दुःखी होते तेव्हा आम्ही देखील दुःखी होत असतो. आता तुला स्वतःसाठी जगायचे आहे. तुला खूप मोठे बनायचे आहे. जोपर्यंत तू आता स्वार्थी बनणार नाहीस, या मायेच्या जाळ्यांपासून मनाने लांब जाणार नाहीस, तोपर्यंत तुम्ही खूप मोठे कसे काय बनणार, स्वतःचे अस्तित्व कसे काय बनवणार? बाळा, तू तुझ्या या आईच्या या मतांशी जर खरंच मनापासून सहमत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, जेव्हा तुम्ही स्वतःचे मोठे नाव कमवाल, जेव्हा तुम्ही पैसे कमवाल, तेव्हा जे लोक तुम्हाला नावे ठेवत होते, तुम्हाला दोष देत होते, तेच लोक तुमच्या पायाशी येतील. जेव्हा तुम्ही इतरांकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे लक्ष द्यायला चालू कराल, तेव्हाच तुमच्याकडे इतर जण लक्ष द्यायला लागतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता तुझ्या जीवनाची इतकी मोठी वर्षे तुम्ही इतरांसाठी वाया घालवली आहेत. होय, ती तुम्ही वायाच घालवली आहेत. पण आता उरलेली वर्षे फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी वेचा. तेव्हाच हे जग तुमच्याकडे लक्ष द्यायला चालू करेल. तेव्हाच कोणीच तुम्हाला बिनकामाचा रिकामटेकडा म्हणणार नाही. तुमच्या वेळेची तुम्ही किंमत जाणा. तुमचा मोलाचा वेळ नेहमी तुम्ही इतरांसाठी दिलेला आहे आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतलेले आहे. पण त्या गोष्टींची कदर कोणालाच नाही.
तुम्ही तुमच्या वेळेची किंमत केलेली नाही, म्हणून इतरांनी तुमची किंमत केली नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता तरी तुमची होणारी ही खूप मोठी चूक तुम्ही लवकरच सुधारा. आजपासूनच सुधारा. तुमच्या प्रत्येक वेळेची, तुमच्या प्रत्येक सेकंदाची किंमत जाणा. वेळेचे नियोजन आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे काटेकोरपणे त्या वेळेचे पालन करा. तुम्हाला आम्ही प्रत्येक क्षणी पाहत आहोत हे लक्षात ठेवा. तुमच्या जीवनाचे आम्ही सारथी आहोत. कोण किती मेहनत करत आहे, कोण कसे कर्म करत आहे हे आम्ही पाहत असतो. जो मेहनत करतो, जो खूप कष्ट करतो, त्याच्याच बाजूने न्याय हा होत असतो, त्याचाच विजय होतो. आम्ही देखील त्यांची साथ देतो. त्यामुळे तुम्ही जर मेहनत केली नाही, तुमचा वेळ वाया, तर ती व्यक्ती खरंच मेहनती आहे. त्या व्यक्तीलाच पुढे जाण्याची संधी मिळणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते. त्यामुळे वेळी चुका सुधारा, नाहीतर असे अपमानाने भरलेले जीवन तुम्हाला जगावे लागेल. या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. बाळा, आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझे सर्व भलेच व्हावे, तुझ्या काळजीपोटीच आम्ही तुला या सर्व सूचना करत आहोत. त्यामुळे आमच्या काळजीकडे तू असे दुर्लक्ष करू नकोस. तुझे सर्व चांगलेच व्हावे आणि तुला सर्व उत्तमच मिळावे, हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे बाळा, आता तुझ्या कामाकडे लक्ष दे. खूप मेहनत कर, मनापासून प्रयत्न कर. विजय तुझा नक्कीच होणार. तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. तुला देखील मानसन्मानाचे, सुख, शांती, समाधानाचे आयुष्य मिळणार. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या चमत्काराची तू वाट बघत आहेस त्यासाठी मी तुझी निवड केली आहे. ते आशीर्वाद लवकरच तुला प्राप्त होतील. विश्वास ठेव आणि खूप काही रडणे थांबव. जेव्हा तुम्ही रडणे थांबवता आणि खूप काही दुःख देवापुढे येऊन व्यक्त करता, तेव्हा मी ते सर्व काही पाहत आहे आणि तुमच्या दिशेने मी कार्य करत आहे. जेव्हा तुम्हाला अंधार दिसतो तेव्हा माझा प्रकाश तुमच्याकडे येईल. तेव्हा तुम्हाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं, तेव्हा मी तुम्हाला वाट दाखवीन. बाळा, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. देव तुम्हाला या क्षणाला सांगत आहेत, हा पवित्र संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे माझे भक्त आहेत. हा पवित्र संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हीही पाहण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादांचे दरवाजे कायमचे बंद होतील. म्हणून स्वामी सांगत आहेत, हे ऐकून घे, कारण यात खरोखर तुझ्यासाठी खूप काही दडलेले आहे. शत्रू तुझ्या निराशेचा आनंद साजरा करत आहे. तो तुम्हाला खूप काही खाली खेचू इच्छितो, पण भगवंताची तशी इच्छा नाही, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. देव म्हणतात, आज तुला माझ्या प्रिय बाळाला एक गोष्ट सांगत आहे की हा तुझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण जो कोणी तुझे नुकसान करू इच्छितो तो तुला कठीण आर्थिक परिस्थितीत टाकण्याची योजना करत आहे आणि त्याचे तुमच्यासाठी हानिकारक हेतू आहेत, हे लक्षात ठेवा. पण मी तरतूद केली आहे आणि तुम्हाला काहीही धोका निर्माण होणार नाही. देव आहे आणि मी तुमच्या फायद्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, कारण सर्व काही परिवर्तित होणार आहे. अगदी तुम्हाला येणाऱ्या शंका देखील नष्ट होणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी तुला स्पष्टपणे समजतात, दिसून येतात, पण तू त्याकडे दुर्लक्ष करू इच्छितोस. तर मी तुला आज या संदेशातून सांगू इच्छितो की दुर्लक्ष करू नकोस. जर तू या गोष्टींवर, बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिलेस तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कारी आणि अद्भुत असतील. येणारे 24 तास तुमच्यासाठी खूप मोठा आनंद घेऊन येत आहेत. देव म्हणतात, माझ्या बाळा, तुला कोणतीही हानी पोहोचणार नाही आणि जेव्हा तुला देवाचे संरक्षण असेल तेव्हा कोणताही आजार तुझ्या घरी येणार नाही, तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही. देव तुझ्या सतत सोबत आहे. तुझ्यावर देवाची नजर आहे. तू जर संदेश शेवटपर्यंत ऐकत असशील आणि मनाने स्वीकार करत असशील तर आत्ताच तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल. अगदी या संदेश संपेपर्यंतसुद्धा तुला आनंदाची बातमी प्राप्त होईल. बाळा, विश्वास ठेव, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे. तुम्हाला जे काही कर्ज आणि खूप काही गरिबी त्रास देते त्याच्यातून मार्ग काढून घेणारे माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. विश्वास ठेवा आणि पुढे जा. देव तुमच्यासाठी काहीतरी योजना करत आहे, जे तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी,
तुमचे जीवन सर्वोत्तम करण्यासाठी आहे. जर तुमचाही स्वामी शक्तीवर, देवावर विश्वास असेल तर त्या अद्भुत चमत्कारासाठी तयार व्हा. कारण देव तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार करत आहेत. ज्यांना कुणाला ते आशीर्वाद हवे आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा. स्वामी शक्ती विराट आहे, अनंत आहे. तेव्हा त्या शक्तीला आपल्यात सामावून घेण्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची शक्ती मी स्वीकार करतो अशी कमेंट करा. तुमच्या चिंता, दुःख, क्लेश हरण करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्यात खूप काही परिवर्तन दिसून येईल, जे इतरांना दिसेल आणि ते तुम्हाला जाणवेल. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे, तेव्हा निश्चिंत राहून पुढे जावे. जो काही आनंद तुझ्या वाट्याला येणार आहे त्यासाठी सज्ज असावे, कारण मी तुला खूप काही आनंद देण्यासाठी आलो आहे. स्वामी म्हणतात, कर्ज, गरिबी, चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. तेव्हा कसली चिंता करतोस, कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे आणि तुला असे मार्ग दाखवत आहे, त्यामुळे तुला सुखाचे मार्ग सापडू लागतील. तुला असे काही कार्य सापडेल ज्यामुळे तुझ्या खूप काही त्रासांना पण तुझ्यासाठी योग्य काय आहे आणि त्या वेळेवर तुझ्याजवळ काय यावे हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. बाळा देवावर विश्वास ठेव, कारण देवा करता करविता आहे. जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला अंधारातून चालावे लागणार नाही. तुझ्यासाठी माझा प्रकाश येत आहे. त्या प्रकाशात न्हाऊन निघ आणि आनंदी राहा. तुमच्याजवळ आज जे काही आहे ते दैवी कृपेने प्राप्त आहे, तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करत आहे. परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही फिरवत आहे, कारण त्यात तुमच्यासाठी खूप मोठा फायदा आहे आणि देव ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. भगवंतावर आणि भगवंताच्या संदेवर जो कोणी विश्वास ठेवेल ते खूप काही जीवन सुखद होताना अनुभव करतील. तुम्ही विश्वास ठेवत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा. देव म्हणतात, बाळा पुढील आठवडा तुझ्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे. जेव्हा तू या संधीसाठी तयार होशील तेव्हा देव ती अलगदपणे तुझ्या हाती ठेवेल. पण बाळा तयार हो, कारण ते सर्व काही आनंद तुलाच प्राप्त होणार आहेत. तुझे नाव त्यासाठी देवाने निवडले आहे. जर तू देवाच्या निवडीत आनंदी असशील तर लिही मी आनंदी आहे. जेव्हा तू टाईप करशील तेव्हा रोमातून तुझा आनंद फुलून येईल आणि तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पुढील काळात शक्य होऊ लागेल. बाळा अशक्य असे काहीच नाही, तुझ्यासाठी उरणार नाही. आजचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे, जिथे कुठे स्वामी भक्त ऐकत आहेत, ती जागा व त्यांचे मन पवित्र होईल. त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. नकारात्मक विचार निघून जातील. स्वामी म्हणतात, बाळा तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे यासाठी मी तुला खूप काही देऊ इच्छितो. ते जर तू स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर या क्षणाला देखील तुझ्यासमोर चमत्कार घडू लागतील. विश्वास ठेव, मी तुझा देव आहे. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते प्रश्न सोडव. तुला जी काही चिंता आहे ती चिंता माझ्या चरणांवर सोपव आणि निश्चिंत होऊन पुढे चालत राहा, कारण सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे. तुझ्या मनातल्या शंका दूर करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. सर्व काही चांगले होणार आहे. निश्चिंत रहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला. जर तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊ लागतील. तुमच्या मनातले अनेक प्रश्न सुटून जातील आणि स्वामी माऊलींची कृपा तुमच्यावर कायम अनुभव कराल. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुखात ठेवून तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना, ही सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, हा स्वामी संदेश आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढील नवीन स्वामी संदेशासह. धन्यवाद.